माय मी म्हणू आज जाशील तू बस ना रागिनीच्या घरी चालली आज. हो ना, आज चाललो होतो ना आपण त्या हरभऱ्याच्या फवाऱ्यासाठी. आज गडी भेटले त्याइले म्हणते म्हणा अजून फवारा हुकून जाईन. तर आज फवारा झाला की संध्याकाळचं जाऊ. पण संध्याकाळचं काही जात नाही. संध्याकाळचं गेलं की मुक्कामच होते. त्या रागिनीच्या घरी कोण मुक्काम करते व माय. हा, त्याच्यापेक्षा सकाळी सकाळूनच जाऊ म्हणलं. नाही तर तिचे बाबा म्हणत फवारा काय आता दरून घरी येतात ती 2-2:30 वाजे लोक फारी फार समजा फवारा 2:30-3 वाजे लोक ते म्हणत मग तिकून आल्यावर जाऊ. या हो म्हणलं ते पण काही जात नाही संध्याकाळचं. गेले कसं संध्याकाळ घरी येणं होती. मुक्का पण काम कोण करते हो माय. हा हा हा, मुक्कामी नाही गेलं काही हे नाही पण भेट घेऊन या लागत होतं. मी म्हणून आज गेलीच काय आता दरवाजा उघडा दिसला मग आली मी म्हणलं आज जायलाच तुझं असं वाटलं होतं जसं म्हणून मी आलीच नाही सकोनपासून. तर ती बसली मा दारात. मी म्हणू बाई शोभा काही घरी नाही मले हे विचारी व तर ती बसली मा दारात एकलीच. आता आली काय मग दिसलं दरवाजा उघडा मग आली अंदर. हो ना, मला तर माझ्याशी घाई झाली खरं सांगतो. असं वाटते माहिती काही जा मारा गिरी नजर उतरा मग दृष्टच कळाला बाईत मा पोरीची. तिला म्हणतो ती आता इकडेच घेऊन येतो. पर आता काय मी आता म्हटलं रागिनीच्या बाबाले. ते म्हणत नाही मी आताच का म्हणत तू आतापासून आणतस काय. आता तुझ्या घरची ले किती खुशीन वाय. हा, पाहुणे बोलले ना रागिनीचे बाबा संग. वाय बाई स्वतः केला मोठे बाई लग्नापासून पहिल्यांदा त्या पाहुण्यानं स्वतः फोन केला. येईल नाही तर कोईच ह्या कळबोळ्याचा फोन नाही करत. पण या बरी ना आता त्या दिवशी तुम्हाला सांगू नाही रागिनीनं फोन केला आणि मग तिनं सांगितलं असं. मग तिच्या बाबांना म्हणलं पाहुण्यात का बाई तर ते जायला होती बाहेर कुठे. मग ती कोणाला तिनं म्हटलं असेल तर पाहुण्यानं स्वतः फोन केला. हो पाय व फरक पडतो आता. आ हरिक नसते पेले का हरिक नाही माहिती यायचा. जाऊ दिलं गेलं इसरून जा कायच करा लागते माय. आता साजरा आहे ना आता केला ना त्या पाहुण्यानं फोन जाय तिकडे मग काय करा लागते. आनंदाची गोष्ट आहे माय. तेही तेच पाहिजे होतं. आता त्याच्या चिडचिड करत ते तर जाऊ दे आता झालं ना सगळं मनासारखं. आता रागिनीले म्हणा फक्त जप म्हणा माय बाई साज. हा हो ना, म्हणून तर म्हटलं नाही रागिनीच्या बाबाला रातचीच गोष्ट जेवता ना म्हणलं पा असं करू नाही तर रागिनीले घेऊनच येऊ. कसं मोठ्या बाई ती बुढी तर आपल्या वैखीचीच. हा किती आगव आहे तर. म्या म्हणलं काय वा म्या ठास का तू. ते पहिले शिवा गो पण आता तिले हरिक नाही का. तिले तिचे लेकर हरिक नाही का काही बोलत. आता तेच जपते पाय तेच जपते आता रागिनीले साजरं. तिले काय नाही काय. हा आणू नको तिला असं वाटेल आमच्यावर विश्वासच नाही यायचा. आम्ही काही याच्या पोरीची काळजी घेत नाही असं होईल. हो ना, रागिनीचे बाबाही म्हणे तेच म्हणत असं म्हणू नको म्हणत चांगलं नाही वाटणार ते बटीन. हो तर ती पहिले भेटीले तर जाय. भेटीलेच गेली नाही 3 दिवसापासून चालली घेऊन येतो थांबक करतो. आता सकाळी हुकू नको. सकाळी पोरगी वाट पाय तशी रिकाम्या हाताने जाशील. पिढी गिडी घेऊन जाजो काही गिळ नजो पोरीले नारळ पाणी ते. हो ना माय बाई नेतो ना मला काय तो कळत नाही का. नेतो ना समजा नेतो. अरे मी इथंच आहे. ये इकडे. पाणी देऊ का पाणी. हा काहीच नाही पाहिजे पाणी नाही असं तरी सुन राहिलं. बरं तू अंग टाक ये इथं अंग टाक इथं. हो नाही पोळी जम राहिली याच्यावर काय हो पोळ्या राहतात मला नाही पोळ्या टाकून घेते ना एवढा. नाही राहू दे त्या पोळ्या राहू दे. ते पोळ्या जोड गेली तिथं की डबल तुला उलटी येईन ते. राहू दे मग कर शांततेनं. आराम कर तू थोडासा आराम कर. ते बंद करून टाक तिथलं. पण जेवणाची वेळ झाली ना. होऊ दे झाली तर राहू दे मी लेट जाईन. तू आराम कर बरं. रागिनी तू आराम कर मी उशिरा जाईल. आई कुठे गेली रागिनी. आई कुठं गेली काय माहिती माहित नाही मला. जाऊ ना मग. हो सकाळी ना मी येतो ना मग. हो येतो 8 दिवसासाठी ना. मग काय होऊन राहिलं काय टूर जर साक लांबवा जरा साक. हो किती द्यायला लागतात.
25,000 संध्याकाळी आणून देतो. हो, मग पोराले मागतो संध्याकाळी आणून देतो. हो, 8 दिवसासाठी ना. हो ना, असं का का मग काही घ्यायला घेईन का माय फराळ पाणी करून? मी राणीला करायला लावतो मग. हो, चिवडा भाजायला लावीन, शंकरपाळे लाडू गिळू काही संग घ्यायला पुरते ना. मग काय तर माय बाई आपल्या संग असो फराळ पाणी. मग तीर्थाले गेलं कुठे गेलं तर असोच बाई संग. मग काय तर ते आणतो व संध्याकाळी मा नाव लिहून घ्या मा नाव. संध्याकाळी पैसे जमा करतो. ऐ पाय, तू अतीच आहेस का? म्हणून गेलास का? तू गेला नाहीस का? अजून जात नाहीस का? मला 25,000 दे बरं. त्या बाया आल्या तीर्थाले अलग ठिकाणी चालल्या, त्या सारं महाराष्ट्र दर्शन करून येतात. मी बी जातो. महाराष्ट्र दर्शनाले 25,000 लागत का? आता का तू कमी का? तुला का शिल्लक पैसे मागतो का? 2-4 ठिकाणं शिल्लक आहेत त्याच्या अजून. लय 8-15 ठिकाण आहेत. 15 तर ठिकच आहेत. तो कागद आणू का? त्या बाईनं दाखवला मला तो कागद आणतो. त्याला विश्वास नशीन बसत तर देते पैसे जमा करा लागतात. नाव लिहून दिलं मी बी जातो. रागिनी काय करू राहिली? पसरली का? काय आई? का ग, तुला आराम कर म्हटलं होतं ना. माय बाई आराम करून राहील त्या बाई साहेबा. उगाच आवाज आला माय बाई. माय बायको आराम रून राहील तिथं का नवरा का पेहेरेदार बसला होता अति. सांगलं नाही बापा मले तुया आराम करून राहिली तो. आता तर बाई या घराचं चित्रच बदललं. निरा 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 निरा. मला तर वाटच नाही घरात आल्यावर माझ घरात आली का. बरं बाई साहेबा, तुमचा आराम झाला असेल तर मले किलो भऱ्याचा चिवडा आणि 2 किलो बेसनाचे लाडू आणि 1 किलो मैद्याचे शंकरपाळे आणि लागे शेव घेऊ असं काही करून दे फरायचं. मी चालली तीर्थाले. आणि तो आलं कोण तोंड पडलं असं कोण इसकून बसेलायस? नाही आई, ते मला उलटी झाली ना तर मला कसं तरीच होते. त्यानं पोळ्या करून राहिली होती, ते भाजी टाकली ते फुलगोबीची आणि ते वास झाला मला एकदम. ते फुलगोबीची भाजी ते पोळ्या करून राहिली ती तर मला उलट्याच झाल्या. विचारा यांना, म्हणून अंग टाकलं होतं थोडस. आई तिला त्रास होऊन राहिला, मीच सांगितलं तिला आराम कर. त्या पोळ्या राहिल्या करायच्या. मग मी काय करू? आणि इलेच दिवस आहेत का? इलेच उलट्या होऊन राहिल्या काय? आणि पहिल्या दिवसापासून उलट्या होतात काय? अजून तर दिल्लीचं घर लय दूर राहिलं. आतापासून इतकं हेडगाव राहीन तर 9 महिने तर बाय 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 9 महिने तर मी तर म्हणतो घरातल्या लोकांना उपाशीच राहायला लागेल. इले उलट्याच होतीन, इले वासच येईन भाईसा. आता त्या फुलगोबीच्या भाजीत काय असं पडेल की इले लागेल लस त्याची मयक आली. मग तू खाऊ नको. तुला मयक आली तर आमच्यासाठी तर कर. तुले उलटी येते तर घरातले लोक उपाशी राहतील काय? आई मी तसं नाही म्हणून राहिली, मी सांगितलं तुम्हाला. सांग मला घरात चिवळासाठी पोहे मुरमुरे आहेत काय? आणि बेसन दवून आण. बेसन दवून आण आणि ते लाडू कर. काय चालली मी पोरा दे ना 25,000 रे. तुला कोणा सकाळचे मागितले? दे बरं 25,000. मी ते जमा करून येतो पैसे. आई तू कुठंच जाणार नाहीये. तुला समजत नाही का? तिची तब्येत खराब आहे आणि तू कुठं जाता? आई एवढ्या वर्षानंतर आपल्या घरात एवढी आनंदाची बातमी आली आणि तुला त्याचा आनंद काही नाही, तिची काळजी घ्यावं असं तुला वाटून राहिलं नाही. पाहून राहिलो मी 2-3 दिवस झाले. आणि तू तीर्थाले चालली. कसलं तीर्थ आणि कसलं काय? आज तुझं काम घरी आहे ना, तुला तिची काळजी घ्यायला पाहिजे ना, तू तिच्या जवळ थांबायला पाहिजे ना. आता माय बाई सांग काय करावं. आता काका सकाळीच बाई 3 होते का ते? अजून लय टाइम आहे. 9 महिने काय बाई उतावीड पोरग होय. खरे काहीच डोकस नाही तुले. आता काका काय काका तिलीचे का शेवटचे दिवस चालू आहेत काय? मला तिले धरून लागते. काय करा माय कायच्यातच काही दिन बाय 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 बाय. आतापासून तर का मग का बापा मी काय का तिच्या उस्ताशीच बसा लागेल मले. आई मी तुला तसं नाही म्हणून राहिलो, पण तिला आता सुरुवातले त्रास होऊन राहिला. तर घरात एखादं कामात मदत करणे किंवा मग तिची काळजी घेणे एवढं तर तू करू शकतो ना. नाही काही घरात तर थांब. आता मी माझ्या ड्युटीवर जात जाऊ का घरी थांबत जाऊ? आणि तुला आता कशाला जायला लागते कुठं फिरायला? कुठं नाही जायला लागत. नाही कुठं. पैसे गिसे नाहीत कुठं जायला. घरी थांब. माय बाई पैसे नाहीत आतापासून?
हेच राहिलं तो रे ऐकायचं बाबू. अजून तर कायच्यातच काही नाही का वय सटवे. केली का मा पोरावर जादू? तर हेच पाहिजे होतं ना, हेच पाहिजे होतं. पण तुला चाले काही नाही ना. आता नखरून राहिले नाही. काय होते हो तुले, काय होतले? कायचा तारास होऊन राहिला व तुले नाटक्या बोळे. नाटकेपणा करतं. हिट गाऊन राहिली जास्तीची. काय 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 लय तुले हे मोती लागले का? जगात पहिल्यांदा माय होऊन राहिली का तू? तुले दिवस राहिले का? आज लोक बाकीच्या बायाले काही ओके आल्याच नाहीत काय? नाटका करून राहिली. तो हिटगावते ते अजून अजून ठाकते. आई मी काहीच नाही म्हटलं. मी काय म्हटलं? हो खाली मुंडीन पाता ढुंडी. आई बस झालं काय? बस झालं. आणि तू काही कुठं जाणार नाहीयेस, तू घरीच थांबणार आहेस. अनाशी फिरत नको जात जाऊ उगाच, घरी थांबत जाय. चल रागिनी, आराम कर थोड्या वेळ. तिकडे कुठं चालली? ते भाजीचा गॅस बंद करते, पोळ्या करून घेते ना, जेवण करून घ्या, मग मी आराम करे. आराम कर पहिले. थोडं बरं वाटलं की मर त्या पोळ्या. आराम कर. बंद करून टाकते गॅस. बाय 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 बाय. झोपा झोपा झोपा. करा कवाळ बंद करा आणि झोप. लाजा तर सोडल्याच. झोपा झोपा करा आराम. सासू हाय पोळ्या करेले, करतो मी पोळ्या. झोपा महाराणी. पण मी म्हणतो आता काही काम नाही ना तुम्हाला? लेकरं जेवलेले होते ना, त्याले काय आहे? त्याले मूर्ख आहे ना तो. जेवेल होत बरं, काही उपाशी नव्हता ना तो. असं कसा बा? लेकरू तोंडानं माई घरी नाही, मला जेवायचं होतं, मला भूक लागली, तरी मी काय म्हणू मग त्याले? वाट पाहतो माझी ये लोक. आणि तू गेली तर चाबी कोण नाही ठेवून गेली? चाबी ठेवली असती तर लेकरं होती जेवले असते. मला गुन्हे नाही गेली वा. कुठे गेलती? काम होतं मला थोडंसं ऑफिसचं, काही झेरॉक्स वगैरे काढायच्या होत्या आणि सामने आणायचं थोडंसं. मग त्याचे बाबाही घरी होते तर मग गेलो होतो. सगळे जेवण बिवणं झालते ना, हे खेळायला गेलती ना. म्हटलं काय अर्ध्या तासात जाणं नाही ना, म्हणून नाही सांगितलं. चाबी लक्ष नाही राहिलं ना. मी तर तुम्हाला तर माहिती आहे चाबी दारातच असते म्हणून. तुम्हालाही माहिती आहे आणि पोरायली माहिती आहे ते चाबी कुठे असते. त्या दिवशी लक्षच नाही राहिलं, घाई घाई घेऊन चाललेली. आता म्हणतो येऊ द्या दिले, म्हणूनच ना मी दिले. म्हणजे का माय एका लेकरं जेव्यावरून गेलो का? आता तुम्ही म्हणसान कसं म्हणते तर मी देत नाही का त्याच्या जेवायले? माऱ्याच्या घरी जात जाय, बापाच्या घरी राहायला जात जाय. 15-15 दिवस पोरग मिसत बागवत जा. एक दिवस लागे मा पोराला जेवायला दिलं तर लागे एवढी बोलली. सांगितलं मला सोन्यानं, सांगितलं मला की काकूशी बोलली म्हणून. आज जाऊ दे ना वा. मी बोलली त्याला ते सांगितलं का? मी बोलली म्हणून तिले साज बोलली मी तिले. हो सांगे, तेही सांगे. पण हे पा सांगून ठेवतो, याच्या पुढे मा पोळे तर ते जीव नाही घालायचं. तुम्हाला लयच वाटलं तर ती याचं स्वयंपाक करायचा आणि जीव घालायचं. तिच्या ह्याच्यात आता मायक्रू जेवलं पाहिजे नाही. मायल्याकडे काही रस्त्यावर पडायला नाही आहेत. काही एखाद्या गरीबाचे भिकाऱ्याचे लेक नाहीत माय. उगाच ते एवढे बोलणे खा लागतात. शेवाची भाजी काय बापाच्या घरून आणली होती का? तिनंच पाहिली जन्मात शेवाची भाजी. मा पोराला एवढी टचटच बोलली शेवाच्या भाजीसाठी. गंजभर भाजी करतो आणत तिले घाल म्हणा तो मळ्यावर. आता बस झालं ना, एवढं काय वाढवा लागते ते? आई जाऊ दे आता, तू नको बोलू एवढी. तुला चुकलं. काय काम होतं तुला एवढं जायचं तर मग चाबी ठेवायला लागत होती. काही चालली मोठी म्हणून नशीन त्या पुरीचा स्वयंपाक म्हटलं असेल दिनून. या सोन्याला का लय भूक लागली होती काय? खाल्लं नव्हतं का सकून? बाबू आता लेकरू होय ते. तरी मी सोन्याला होतं बरं, तो मायला सांगू नको. तरी या पोरानं सांग. मन खराब होते ना कोणाचंही होते. मालीवर आली माय सोडतो, बाबाच्या जीवावर आली ती तर बाबाच्या जीवावर आली. पण आता कसं आहे म्हणून बोलूनही फायदा ना बाबा. आम्हाला तर राहा लागते शेवटी त्याच्यातच. तुम्हालाच तर लय लाईन पोरगण लाईनी सुन पेरी आहे. आता काय सांगता? आव माय बाई, आम्हाला सारे प्यारे आहेत. लाई नाही मोठाई सारखाच आहे. मोठा का सावतर आहे का आम्हाला? आणि तू का टाकुनीची आहेस काय? पण आता माय तुम्ही न्यारे झाले, आता आम्हाला तर राहा लागणार आहे ना त्याच्या संगच. पाय ना लाई नाही म्हणलं की नाही आणत नाही. पैसेच नसते म्हणते मामा. काय करते एवढ्या पगाराचं तर? का काम चालू आहे का बंद आहे लेखाचं काय आहे काय नाही देव जाणे माई.
मागच्या महिन्याला अर्धा किराणाचा पैसा सासऱ्यानं दिला, या महिन्याला तर पुरेचा पुरा आपतेच नाहीत म्हणे. पुरा किराणा तो सासऱ्यानं आणला, पण तरी बी त्याची बायकोचा तोरा माय बाई. हो माय, आता शनिवार झाला, शनिवारी ते काय म्हणून मला की नाही तसे ते फरायचं करतच नाही. शनिवारी एक टाइम जेवतात, मग काही फरायचं करत नाही. पण त्या रोजी ना त्याला भूकच लागली जशी. तुम्ही काय म्हणत शेंगदाण्याचा लाडू कर म्हणत एखादा. भूक लागली मग मी शेंगदाणे घे भाजी आली. ओ माय, हे चलवा त्या बुड्याची ते लेकराले म्हणे इतकाले शेंगदाणे खा म्हणे, अशानं काय पुरणार आहे म्हणे. सांग लहान झाली का सासऱ्याला लाडू करून राहिली ना माहितीच्या मी. असंही नाही की सासरालाच निरा त्या इस्टेटवर पडून राहिला. आमचं काही नाही काय, आमचं काही नाही का, आम्ही का निराशा भुईभुगून जेला हो काय. अशी आहे काय सांगतो मला. तू म्हणशील की घे ना, तुम्हालाच पाहिजे म्हणतोस ना तू की तुम्हाला लाईन सुनच प्यारी आहे. आई म्हणजे ते बाबाले करायला बोलते का लागी लहान झाली का तिची, त्याला नाही सांगितलं मग. तो तो तर काहीच नाही का तिच्या विरोधात. तिचं बरोबरच आहे म्हणते ना, तसं काही म्हटलंच नशील म्हणते. तूच आई उपट आहेस म्हण मला म्हणते तो तिच्या देखत. तूच उपट आहे, तुलाच उली उली गोष्टीचा वाद वाढवणं येत म्हणते. ते तशी नाहीच म्हणते, ते तशा विचाराचीच नाही म्हणते, लय साजऱ्या इराची आहे म्हणते ते. मग आता काय म्हणतो बाबा, आली ना वा, काय एवढी कल्ला करून राहिली वा. मग ते भांडे घासायचे राहिलेत ना, घासतो कर असून ना राहिले. माय बाई, पाहिलं का सोनूचे पप्पा. लाईनी 2 मिनिटं उभी राहू देत बुडीले, भांडे घासायचे राहिले म्हणते. लहानजी घे म्हणा बुडीले तसंच पाहिजे. लय लाईनी सुन लाईन पोरग कमावत जाय ना, लाईन पोर कमावते तर लय बुडीले पावर होती, लय मोठेपणा होता लाईन्या पोराचा. मग आता तिचा नवरा कमावतो, घास म्हणा तिच्या हाताखाली भांडी. म्हणजे तो आलं काय म्हणताय मी कमावत नाही. उपटपणा नका करू, तसं नाही म्हटलं मी. मग त्या याच्या कमीच कमावत जा तुम्ही. बुद्धी मला टोमने ना मारे का, तिचा नवरा कमावते म्हणे, तो नवरा का कमावते का म्हणे, आणि जिचा नवरा कमावते तिचीच हुकस्त असते म्हणे घरी म्हणे ना. आता काय जीवारी उद्या लागते.